चला आज आपण मसाला भरून कारलं कसं बनवायचं ते पाहूया. तर पाव किलो मी कारली घेतलीत आणि छोट्या साईजचीच कारली वापरायची. आणि त्या कारल्याला चीर पाडून घ्यायची आहे पहिल्यांदा. त्याच्यानंतर गरम पाण्यामध्ये हळद मीठ टाकून कारली पण टाकून घ्यायची आणि 5 ते 7 मिनटं झाकण ठेवून शिजवून घ्यायची. त्याच्यानंतर लगेच काढून घ्यायची आणि बिया काढून घ्यायच्या आहेत. आता वाटण पाहूया. तर कांदा मी भाजून घेतला आधी, त्याच्यानंतर खोबरं टाकायचं आहे, अद्रक लसूण कोथिंबीर टाकायची आणि थंड झाल्यानंतर वाटून घ्यायचं आहे पाणी न घालता. आता वाटण वाटून घेतलेलं आहे. जितकं आपल्याला लागेल तेवढं काढून घ्यायचं आहे. 1 चमचाभर पाण्यामध्ये थोडीशी चिंच भिजत ठेवली, ती आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे. चवीनुसार मीठ टाकायचं, हळद टाकायचे, मसाला टाकून घ्यायचा आहे आपला जो असेल तो. मी कांदा लसूण मसाला वापरला आहे. धना पावडर, जिरा पावडर आणि गूळ टाकायचा आहे. आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि या कारल्यामध्ये आपल्याला भरून घ्यायचं आहे दाखवल्याप्रमाणे. आता तेल गरम करून त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे, नंतर कारली टाकायची आहेत आणि स्टीलचं झाकण ठेवायचं, काचेचं झाकण ठेवायचं नाही, नाहीतर मग पाणी सुटतं त्याला. आता गॅस बारीक करायचा आहे आणि लो फ्लेमवर आपल्याला पहिल्यांदा 5 मिनटं भाजून द्यायचं आहे चांगलं कारलं. नंतर पलटी करायचं आहे. असं 15 ते 20 मिनटापर्यंत आपल्याला सगळ्या बाजूने व्यवस्थित कारलं भाजून घ्यायचं आहे झाकण ठेवून. आणि मस्त आपलं मसाला कारलं तयार झालेलं आहे. खूप टेस्टी लागतं, 2 दिवस टिकतं. तर बनवून बघा.